मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चौकातल्या लिंबाच्या झाडावर कावळे ओरडण्याचा आवाज केशवने ऐकला आणि तो खडबडून उठला. खिडकीतून त्याने बाहेर डोकावले. मांजरपाटाच्या कळकट फडक्याचा असावा तसा बाहेरच्या वातावरणाचा रंग दिसत होता. लिंबाच्या झाडाखाली अंथरूण टाकलेल्या आणि त्यावर आता उठून बसलेल्या हरिवाण्याची हडकुळी आकृती स्पष्टपणे दिसत होती. हे सगळं पाहिल्यावर केशव कावळ्यांवरती मनातून चिडला. त्यांनी आज मुद्दाम उशिरा कावकाव सुरू केली असे त्याला वाटले. नंतर मग स्वतःवर तो चिडला. कावळ्यांवर आपण विसंबून राहायला नको होते अशी त्याला एक नवी समज मिळाली. काही वेळापूर्वी पडलेल्या स्वप्नाच्या नशेत आपण कारण नसताना आणि कुठलाही फायदा नसताना गुरफटून पडलो याचा त्याला पश्चाताप वाटू लागला. बरे, स्वप्न पूर्ण पडावे तर तेही नाही. एक टंच शरीराची परंतु चेहरा न आवडणारी बाई ब्लाऊज न घालताच त्याच्याजवळ येऊन त्याला चिकटून बसली होती. तिला तो जवळ ओढणार तेवढ्यात त्याला जाग आली होती. त्या अपुऱ्या स्वप्नील सुखामुळे केशव फारच नाराज झाला होता. अजून बरीच रात्र शिल्लक असावी असा अंदाज बांधून तो डोक्यावर चादर ओढून गुरगटून पुन्हा झोपला होता. ती टंच शरीराची बाई पुन्हा जवळ यावी हा एक धूर्त डावही त्याने त्या पाठीमागे ठेवला होता. पण ती पुन्हा आलीच नाही. गेली ती गेलीच. 7-8 वर्षांपासून आपण अशा स्वप्नांचा अनुभव घेत आहोत. तरी प्रत्येक वेळी त्या स्वप्नातल्या बायांचा आपण ध्यास घेत आलो या गोष्टीचा केशवला या क्षणी फार खेद वाटला. तो आणखी काही वेळ असाच खेद करीत बसणार होता. पण तेवढ्यात एक कावळा त्याच्या घराच्या पत्र्यावर येऊन बसला आणि काव काव करू लागला. ते ऐकून केशवला एकदम उल्हास वाटू लागला. मनातले खेदजनक विचार कावळ्याच्या कर्कश स्वरात विरघळले गेले. किंजवनचे पाहुणे येणार असल्याचा तो एक बळकट पुरावा केशवला वाटला. किंजवनची गाडी सकाळी फार लवकर येते. पाहुणे येण्याच्या आत आपले सगळे आटोपले पाहिजे या विचाराने केशव खिडकीपासून झरकन बाजूला झाला. ठिकठिकाणी कापसाचे बेंडे झालेली गादी गाठोडे उचलावे तशी त्याने उचलली आणि भिंतीशी पडलेल्या पांगाराच्या खोक्यावरती ठेवली. खोली झाडणे अत्यावश्यक वाटून त्याने हातामध्ये झाडणी घेतली. तो झाडू लागला आणि सबंध खोलीत धूळ पसरली. नाकातोंडात जाऊ लागली. तसा तो तसाच उभा राहिला. आधी पाणी शिंपडावं असे पुटपुटून झाडणी त्याने खाली टाकली आणि प्लॅस्टिकच्या उभट आकाराच्या पेल्याने सडा टाकावा तसा तो पाणी शिंपडू लागला. केशव पाहुण्यांची वाट पाहत खोलीतल्या खोलीत फेऱ्या मारत होता. इस्त्री केलेली खाकी पॅन्ट आणि तांबड्या निळ्या रंगाच्या मोठमोठ्या चौकटी असलेला मॅनिला त्याने घातला होता. डोक्यावर पांढरी टोपी होती. शुभ प्रसंगी डोक्यावर टोपी ठेवण्याचा प्रघात तो कटाक्षाने पाळत होता. त्याच्या डोक्यावर असलेली टोपी त्याने 3 वर्षांपूर्वी खरेदी केलेली होती. अशा मोजक्या शुभकार्याच्या वेळीच त्याने तिचा उपयोग केला होता. केशवने केस वाढविल्यामुळे असेल किंवा कापड जरुरीपेक्षा जास्त आटल्यामुळे असेल, ती टोपी त्याचे संपूर्ण डोके झाकायला असमर्थ होती. तिचा हा दोष लक्षात आल्यावर ती डोक्यावर तिरपी बसविण्याचा मुत्सद्दीपणा केशव अलीकडे दाखवू लागला होता. चकरा मारताना तो एकाएकी थांबला. खोक्याकडे त्याचे लक्ष गेले. येणार असलेले सगळेच पाहुणे अंथरलेल्या बैठकीवरच बसतील असे नाही. एखादा या खोक्यावर बसण्याचीही दाट शक्यता आहे असा विचार केशवच्या डोक्यात आला. तशी त्याने भिंतीशी कंबर मोडून पडलेली उशी उचलून खोक्यावर ठेवली. उशी उचलल्यामुळे बैठकीचा रुबाब किंचित वाढल्यासारखे केशवला वाटले. तो पुन्हा दारात येऊन उभा राहिला. शेजारचा सदाशिंपी दाताला तंबाखूची मिश्री लावत उभा होता. दारात येऊन उभ्या राहिलेल्या केशवला पाहून गल्लीत सुईसारखी अणकुचीदार पिचकारी टाकत त्याने विचारले,
काय केशव, किंजवनचे पाहुणे आजच येणार ना रे? केशव चमकला. किंजवनचे पाहुणे येणार हे सदाला कसे कळले याचे त्याला नवल वाटले. किंजवनचे पाहुणे? सदाच्या प्रश्नाने आपण फार गोंधळलो आहोत असे भाव चेहऱ्यावर आणीत केशवने प्रश्न केला. नाटक नको करू. शेजाऱ्याशी असं नाटक करणं म्हणजे तारेवरची कसरत असते. ती कसरत सोपी, पण हे नाटक मात्र महाकठीण. किंजवनचे कुठले पाहुणे येणार आहेत? कशासाठी येणार? केव्हा येणार आहेत? यापैकी एकही गोष्ट मला माहीत नाही. मग नाटक करण्याचा काय रे प्रश्न? हवालदिल झाल्याचा अभिनय करीत केशवने न डगमगता पुढचा पवित्रा घेतला. केशवच्या खोटेपणाचा सदाला संताप आला. एक जोरदार पिंक टाकीत वकिली थाटात त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. गेल्या सोमवारी सकाळच्या 9च्या गाडीनं तू किंजवनला गेला होतास की नाही? नसल्यास नाही म्हण. तू तिथं जनाबाई टिपरे या विधवा बाईची मुलगी पाहिलीस. नंतर किंजवनच्या एसटी स्टँडवर तू 1-2च्या सुमाराला भजी खाल्लीस आणि मग 3च्या गाडीनं इथं परत आलास. म्हण हे सगळं खोटं आहे. खोटं आहे म्हणून. आता माझ्याकडे नुसता आ वासून पाहू नकोस. केशव खरोखरच आ वासून सदाकडे पाहू लागला होता. मनातून हादरला होता. यावेळीची मुलगी पाहताना केशवने फार सावधगिरी पाळली होती. गोष्ट षटकर्णी होण्याचे सगळे संभाव्य मार्ग हुडकून त्याने ते बंद केले होते. पण कुठेतरी नकळत बीळ पडलं होतं. कोणत्या उद्योगी उंदराकडून ही बातमी सदापर्यंत पोहोचली याचा केशवला अंदाजच लावता येईना. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं टेलर? केशवच्या पराभूत प्रश्नावर छाती फुगवीत सदा म्हणाला. अरे, या सदा टेलर पासून कोणतीही गोष्ट लपवणं इंदिरा गांधीला सुद्धा जमत नाही, तर तुझी रे काय कथा? लागलास माझ्याशी लपंडाव खेळायला. आणि तुला एवढी साधी गोष्ट कळू नये का की आता येणारे पाहुणे शेजारी दिसतील म्हणून, की त्यांना तू तुझ्या पॅन्टच्या खिशात लपवणार आहेस? खरं सांगू का टेलर, मुलगी पाहून सगळं पक्क ठरेपर्यंत कुठल्याच गोष्टीचा गाजावाजा करायचा नाही असं मी यावेळी ठरवलं होतं. कारण आजपर्यंत प्रत्येक वेळेला लग्नाचं फिसकटत गेलं. विघ्न संतोषी असतात ते मध्ये काड्या घालतात. निष्कारणच माझी ठया होते. अरे पण कुणापासून लपवावं याला काही सीमा? अशा या तुझ्या बावळटपणामुळं या जन्मीच काय, पण 7 जन्मी सुद्धा तुझं लग्न होणार नाही रे. सदाची शापवाणी ऐकून केशव मनातून हादरलाच. आपण एक मोठीच घोडचूक करीत आहोत हे त्याला पटलं. तो चेहरा पाडून उभा राहिला. बरं, जाऊ दे, करू नये ती चूक केलीस. केशवची पश्चातापगद मुद्रा पाहून मनात संतोष पावलेला सदा विषय बदलत म्हणाला. पाहुण्यांना घ्यायला स्टँडवर जाणार असशील आता? छे, काय गरज आहे, येतील की. केशव तडकाफडकी उत्तरला. असे तडकाफडकी उत्तर देण्याला कारण होतं. पाहुण्यांना घ्यायला जाण्यापायी 2 मुली त्याने हातच्या घालवल्या होत्या. 1 वर्षांपूर्वी सारळच्या जोशांची मुलगी त्याला सांगून आली होती. ते मुलीला घेऊन आले होते. ते 17 ठिकाणी आपला पत्ता विचारतील. त्या मुलीला संकोचल्यासारखे होईल या सदहेतूने तो स्टँडवर त्यांना घ्यायला गेला होता. पण त्याला पाहून म्हातारा स्टँडवरच भडकला. हा काय भलताच फाजीलपणा लावलाय, तो म्हणाला होता. माझ्या पोरीला पाहायला एकदम स्टँडवर यावं तुम्ही? म्हणजे ती पसंत असली तर काय तिचा हात धरूनच जायचा विचार आहे का तुमचा? असे थेर मला मुळीच आवडत नाहीत. इतका जास्त सुधारलेला जावई आपल्याला तरी नको. या हल्ल्याने केशव सर्द झाला. त्याला काय बोलावे तेच सुचेना. बराच वेळ तो तसाच उभा राहिला आणि मग म्हणाला. तुम्ही समजता तेवढा मी सुधारलेला नाही हो. तुमचा गैरसमज होतो आहे. तुम्हाला माझं घर सापडणार नाही म्हणून मी का? तुमचं हे चिचोनी तुम्हाला मुंबई वाटतं की दिल्ली वाटतं हो? नाही पण पत्ता, हा पहा तुमचा पत्ता. गुडघ्या एवढ्या लांब लचक कोटाच्या एका खिशातून एक कागद काढीत म्हातारा म्हणाला. आपली नाशिकला भेट झाली त्यावेळी तुम्हीच या कागदावर हा पत्ता लिहून दिला होतात ना हो? केशव कागदाकडे पाहत राहिला. त्यानंतर त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण म्हातारा त्याचे बोलणे ऐकूनच घेत नव्हता. नाईलाज होऊन केशव शेवटी गप्प बसला.
मनाला समाधान म्हणून म्हाताऱ्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे पाहू लागला. त्याला मुलगी आवडली होती. तो तिच्याकडे पुन्हा पुन्हा पाहू लागला. ते लक्षात आले तसा म्हातारा फारच खवळला. निर्लज्जपणाची आता सीमाच झाली. माझ्या मुलीकडे टक लावून पाहता, असे म्हणून म्हातारा सारळच्या रांगेकडे तुरू तुरू चालू लागला. चल ग सुनंदा, म्हणून मुलीवर खेकसला. केशव सुन्न होऊन जाणाऱ्या पाठमोऱ्या बाप लेकीकडे पाहतच राहिला. पुढे कितीतरी दिवस सुनंदाची संकोचलेली मूर्ती त्याच्या डोळ्यांपुढे येऊन त्याला अस्वस्थ करून जात होती. दुसऱ्या मुलीच्या बाबतीत घडलेला प्रकार थोडा वेगळा होता. मुलीचा बाप, भाऊ, आई ही मंडळी त्याच्या घरी येऊन उतरले. पण मुलीचा चुलता बैठकीला असल्याशिवाय पुढची बोलणी करायला बाप तयार नव्हता. चाळीसगावला असलेल्या त्या चुलत्याला आणायला जायचे कुणी, हा प्रश्न उपस्थित झाला. बाप सांधेदुखीमुळे जायला बाद ठरला. भाऊ लहान असल्यामुळे तोही जाणे शक्य नव्हते. शेवटी मुलीची आई केशवच्याच मागे लागली. म्हणाली, आपलं सगळं आता जवळजवळ ठरल्यासारखंच आहे. तुम्ही आमचे म्हणून चाळीसगावला जा आणि भाऊजींना घेऊन या. आमचा सगळा प्रपंच तेच चालवतात. लग्नाची बोलणी करायला नेमकं त्यांना टाळणं चांगलं दिसेल का हो? तुम्ही सांगा बघू. केशवला बाईचं म्हणणं पटलं. तो कपडे चढवून चाळीसगावला जायला तयार झाला. होणार असलेल्या जावयानं अशा प्रसंगी मदतीसाठी पुढं व्हायचं नाही तर मग पुढं व्हायचं तरी केव्हा? बाहेर पडताना त्याने विनोद करून मनाचा खिलाडूपणा दाखवला. ही विनोदी वृत्ती त्याने चाळीसगावच्या चुलत्याला चिचोनीला आणून सोडेपर्यंत टिकवली. आपणच भावी जावई आहोत हे त्याने शेवटपर्यंत त्याला कळूच दिले नाही. मुलीच्या बापाचा एक हितचिंतक ही भूमिका त्याने घेतली होती. चिचोनीला आल्यानंतर खरा प्रकार चुलत्याला समजला तसा तो थोडा वेळ स्तंभित झाला. मिश्किलपणे हसणाऱ्या केशवकडे त्याने काही वेळ निरीक्षण केले आणि मग भावाकडे पाहत खवळून म्हणाला, मी एवढा भक्कम माणूस तुझ्या पाठीशी उभा असताना तू खुशाल कुठल्याही उपटसुंभाला मुलगी द्यायला तयार झालास? आपली अलका काय वाटेवर पडले की काय? जो मुलगा मला घ्यायला चाळीसगावला स्वतःचं भाडं खर्च करून आला आणि तेही खुद्द स्वतःचंच लग्न ठरवण्यासाठी, तो किती गरजू असावा ही साधी गोष्ट तुम्हाला कळू नये? मी साफ सांगतो, मला हे स्थळ पसंत नाही म्हणून. केशवच्या चेहऱ्यावरचे हास्य क्षणात मावळले. त्याचा चेहरा काळवंडला. झालेला अपमान जिव्हारी बसून त्याने पुढे लग्न करण्याचा विचारच मनातून काढून टाकला होता. पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला ही भीषण प्रतिज्ञा मानवणार नाही हे वर्षभरातच त्याला कळून चुकले. मागच्या चुका आता यापुढे होऊ द्यायच्या नाहीत असे मनाला बजावीत त्या प्रतिज्ञेतून स्वतःची सुटका करून घेतली. मागच्या चुका आता पुन्हा करायच्या नाहीत हे मनाशी पक्के ठरवल्यामुळे केशवने तडकाफडकी स्टँडवर जाणार नसल्याचे सदाला सांगून टाकले. येतील काय म्हणतोस? त्याच्या उत्तरावरती सदा म्हणाला, यजमान या नात्याने तू त्यांना घ्यायला जाणे तुझे कर्तव्य आहे रे. यावर केशव काहीच बोलला नाही. जाऊन स्टँडवर. पाहुणे येतात तोपर्यंत मी माझं आटोपतो. बोलणे करायला बैठक बसेल त्यावेळी मी असेनच की. सदा घरात जात बोलला, आपल्या लग्नाच्या वाटाघाटी करायला या माणसाला नेहमीच एवढा उत्साह का वाटावा याबद्दल केशव विचार करू लागला. पाहुण्यांची वाट पाहण्याला केशवला आता तब्बल 3 तास झाले होते. पाहुण्यांचा पत्ताच नव्हता. केशव खोलीत अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. पाहुण्यांच्या स्वागताची त्याच्याकडून होईल तेवढी तयारी त्याने केली होती. डाळे, कुरमुरे यासारखे श्रीमंती पदार्थ त्याने आणून ठेवले होते. अर्धा लिटर दुधाचीही आगाऊच तरतूद केली होती. समोरच्या इंगळे सरांकडून कपबशांचे 4 जोडही त्याने आणले होते. पाहुण्यांबरोबरच चहा घेऊ या हेतूने त्याने सकाळचा चहा सुद्धा घेतला नव्हता. सकाळी 7लाच मुलीची आई तिच्या भावाला घेऊन केशवच्या दारात हजर होणार होती आणि आता 9 वाजले होते. किंजवणची गाडी 2 तासापूर्वीच आल्याचे केशवला कळले होते. सदाच्या सल्ल्याप्रमाणे आपण स्टँडवर न जाण्यात काही चूक केली की काय असे त्याला वाटू लागले. आपण न गेल्यामुळे पाहुणे रागावून परत गेले नसतील ना, की ते आलेच नसतील.
पण मग न येण्याचे कारण तरी काय? एकाही प्रश्नाचे उत्तर मनासारखे मिळेना. केशव हवालदिल झाला. स्टँडवर चक्कर टाकून यावे असा विचार करून त्याने दाराला कुलूप लावलं. मी येतो फिरून, सदाच्या घरात डोकावीत तो म्हणाला. सदा चुलीजवळ बसून काहीतरी खात होता. केशव काय म्हणतो ते पहा, या अर्थी त्याने बायकोला खुणावले. सुमन बाहेर आली. दारात असलेल्या केशवकडे पाहत तिने विचारले, पाहुणे आले नाहीत ना अजून भाऊजी? अजून तर काही आलेले नाहीत. येतील. मुलीकडच्यांना आपल्यापेक्षा जास्त काळजी असते. सुमनच्या या दिलाशाच्या बोलण्याने केशवला थोडे बरे वाटले. तेही खरंच म्हणा, असे पुटपुटत तो दारापासून बाजूला झाला. स्टँडवर चक्कर टाकावी या हेतूने तो तिकडे वळला. किंजवणहून दुसरी गाडी 10ला येणार होती. ती पाहून जाण्याचा त्याने निर्णय घेतला. तो कोपऱ्यात एका बाकावर बसला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष काही अंतरावरती उभ्या असलेल्या दादा मुळेंकडे गेले. तो दचकला. त्यांनी आपल्याला पाहू नये म्हणून आणखी कोपऱ्यात शिरला. अंग चोरून बसला. पण दादा मुळेंचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांशी कुठल्या तरी महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यात ते दंग होते आणि मग काही वेळाने ते तिथून निघून गेले. तसा केशवने सुटकेचा श्वास टाकला. दादा मुळेंना भिण्याचे वास्तविक केशवला काहीच कारण नव्हते. त्याच्या आयुष्याची चाकोरी व्यवस्थित तयार व्हावी म्हणून त्यांनी वेळोवेळी त्याला मदतच केली होती. सॉ मिलमधील हमाली सोडून विद्युत मंडळात लेबर म्हणून त्याला नोकरी मिळवून द्यायला त्यांचाच वशिला उपयोगी पडला होता. याला जो काय किराणा लागेल तो देत जा, दर महिन्याला तो बाकी देत जाईल असे गंपू शेठला सांगून त्याचे खाते टाकून दिले होते. सांगण्यासारख्या अशा कितीतरी गोष्टी होत्या. गेल्या 4-5 वर्षांपासून त्याचे लग्न जमवण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार ते लावित होते. नेमके याच गोष्टीत त्यांना यश येत नव्हते. ते मनापासून प्रयत्न करीत नाहीत. त्यांच्यासारख्या वजनदार माणसाला वास्तविक आपले लग्न जमवणे कठीण नाही अशी तक्रार केशव इतर ओळखीच्या माणसांजवळ अलीकडे करू लागला होता. एखादे स्थळ मोडले की ते आपल्यातच दोष असल्याचे सांगतात. सगळीकडे तसेच सांगत सुटतात. त्यामुळे लग्नाच्या बाजारात आपली किंमत फारच घसरत चालली आहे असा साक्षात्कार केशवला झाला होता. आणि मग तो गेल्या वर्षापासून त्यांना नकळत मुली हुडकू लागला होता. त्यांची मदत न घेता हे धाडस आपण करीत आहोत याचा त्यांना फार राग आला असेल अशी त्याची समजूत झाली होती. त्या अपराधाची जाणीव त्याला टोचत होती. म्हणूनच तो त्यांना टाळत होता. दादा मुळे गेल्यानंतर तो उठला. स्टँडवर मनमोकळेपणाने फिरू लागला. थोड्याच वेळात किंजवणची गाडी आली. केशवची छाती धडधडू लागली. तो लांबूनच गाडीतून उतरणाऱ्या प्रवाशांकडे पाहू लागला. एक पांढऱ्या केसाची आणि ठार काळा रंग असलेली ब्राह्मणी बाई पायऱ्या उतरत असलेली त्याला दिसली. तो उत्साहाने पुढे सरसावला आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या पायातली शक्ती नष्ट झाली. पूर्णपणे जमिनीवर उतरलेली ती बाई मुलीची आई नव्हती. केशव नाराज झाला. याही गाडीने कुणी आले नव्हते. तो सुन्नपणे तसाच उभा राहिला. किंजवणच्या मुलीशी तरी नक्की जमते की नाही ही शंका त्याच्या डोक्यात घर करून बसली. जड मनाने तो घराकडे निघाला. आता किंजवणहून 3ला येणारी एकच गाडी शिल्लक होती. त्याही गाडीने पाहुणे आले नाही तर पुढे काय करावे या चिंतनात तो बुडला. अचानक त्याच्या मॅनिलाची कॉलर ओढली गेली. पाठोपाठ शब्द आले. कान कुठं घाण टाकून आलास का काय र पाठक तू आज? 3 वेळा हाका मारल्या की र मी तुला. बोलणाऱ्या पाटीलकडे केशवने पाहिले. त्याचा चेहरा ओशाळल्यासारखा झाला. माझं लक्षच नव्हतं दादा, मी ऐकलंच नाही. तेच विचारतोय, लक्ष होतं तरी कुठं तुझं? पाटीलच्या प्रश्नावर नेमके कोणते उत्तर द्यावे हे केशवला कळेच ना. पाटीलनेच पुन्हा प्रश्न केला. आज कामावर का मुनर गेला नाहीस तू? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं ना की पाहुणे येणार म्हणून. तुम्ही माझी आजची रजा मंजूर केली होती. बरं पाहुणा आलं तर का? नाही ना, त्यासाठीच आता स्टँडवर गेलो होतो पण त्यांचा पत्ताच नाही. अरे काय पत्ता नाही? ते नाही तर दुसरे 56 पडले आहेत.
3 वर्षांपासून मी पाहतो आहे. तुला साधं तुझ्या लग्नाचं जमवता येत नाही. सगळ्यांची लग्न होत्यात याने तुझं जर कसं जमत नाही अजून? केशवला हाच प्रश्न गेल्या 4-5 वर्षांपासून कुणी ना कुणी नेहमीच विचारित होतं. प्रत्येक वेळी केशवला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नव्हते. याही वेळेला ते देता आले नाही. पाटीलची तशी अपेक्षाही दिसली नाही. बरं, तू एक काम कर. कुंभारवाड्यात जाऊन पाटील लाईनमनचा माठ द्या म्हणून सोनू कुंभाराला सांग आणि तो माठ आपल्या घरी घेऊन जा. बोलता बोलताच पाटील बाजूच्या गल्लीकडे वळला. आणखी एक खड्डा खणला की केशवची सुट्टी होणार होती. पाटील लाईनमनने नेमून दिलेले त्या दिवसाचे त्याचे काम संपणार होते. केशव पहारीचे घाव जमिनीवरती मारत होता. आज किंजणहून नक्कीच एखादे पत्र येणार अशी त्याला खात्री वाटत होती. गेल्या 8 दिवसांपासून त्याला अशी रोजच खात्री वाटत होती. लग्नाची बोलणी करण्यासाठी ठरवल्याप्रमाणे जनाबाई टिपरे आली नाही म्हणून त्याने दुसऱ्याच दिवशी किंजवनला तातडीनं पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात आपण किती तयारी केली होती, किंजवनहून येणारी प्रत्येक गाडी डोळ्यात तेल घालून कशी पाहिली होती, नारळ झाल्यानंतर पाहुण्यांसाठी जेवणाचा बेत कसा आखला होता, हे सगळे सविस्तर लिहिलं होतं. त्या पत्राचा परिणाम जनाबाईंच्या हृदयावरती झाल्याशिवाय राहणार नाही अशी त्याची मनोदेवता त्याला सांगत होती. आता आठवडा संपला होता. ते पत्र जनाबाईंच्या भावनांना अजून हलवू शकले नव्हते. कामावरून परत आल्यानंतर केशव धडधडत्या छातीने दार उघडायचा आणि मग पत्राचे सुखद चौकोनी दर्शन न घडल्यामुळे निराश व्हायचा. खोक्यावर उदास होऊन बसायचा. आज अशी निराश होण्याची पाळी येणार नाही याबद्दल त्याचे मन त्याला ग्वाही देत होतं. या पाठीमागे कारणही तसं सबळ होतं. सकाळी उठून नळावर पाणी भरत असताना त्याला पुंजू दिसला. त्या आठ्या पुरुषाचे दर्शन केशवला शुभ वाटले. उठल्यावर पहिल्यांदाच अशी माणसे दिसली की त्या दिवशी मनासारखे काहीतरी घडते अशी त्याची दृढ श्रद्धा होती. काम संपले. केशव मोठ्या उमेदीने गावाकडे निघाला. काही अंतरावरती आणखी 2-3 माणसे लाईन ओढण्याचे काम करीत होती. सायकलीवरून भरधाव जाणाऱ्या केशवला पाहून एकजण बोलला, "चायला या बामणाला काय झालं र? 7-8 दिवसापासनं त्याचं काम संपलं की गावाकडं पळते धुमछकाट. घरी वाट पाहायला बायकून हाय, मग अशी घायर कशा पायी? असं परवा विचारलं तर अर्जंट टपाल यायचं हाय असं म्हणला. कुठलं लग्ना बिग्नाचं चाललं असेल त्याचं." जिमनीत पुरलेल्या खांबाभोवती माती लोटणारा महादू घाम पुसत म्हणाला, "त्याच्याशिवाय तो असा बावचळल्यासारखा वागायचा नाही. लग्नाचं जमत नाही त्यामुळे लय वैतागला हाय तो गडी." महादूचे बोलणे ऐकून बांधावर चुना तंबाखू मळत बसलेला चिला बोलला, "वैतागला म्हणजे? लग्नाची मुलगी हाय असं त्याला फक्त कळलं पाहिजे. चालला पठ्ठ्या त्या घरी. माझ्यासाठी एखादी मुलगी पहा म्हणून माझ्या मागं नेहमीच टुमणं चालायचं त्याचं. बरं, मला बी त्याच्या जातीतल्या मुलींबद्दल काय र माहिती असणार. तरी पण 2-4 ठिकाणची स्थळं मी त्याला दाखवलीत, पण नाही जमलं. साले बामणांच्या जातीतले मुलींचे बापच चघळ असतात." केशव गावात आला. तोंड गोड केले तर घरी गेल्यावरही तोंड गोड होईल असा मुत्सद्दी विचार त्याच्या डोक्यात आला. तसा तो हॉटेलकडे वळला. 70 पैशांचा लाडू पोटात रिचवून बाहेर पडला. केशवने घराचे दार उघडले. त्याने बांधलेले आढाके अचूक ठरले. पत्राच्या रूपाने जनाबाई टिपरे केशवच्या घराचा उंबरठा डोकावली होती. थरथरत्या हाताने केशवने जमिनीवरचे पत्र उचलले. त्याने ते वाचले आणि त्याच्या हातातून ते गळून पडले. "आमच्या भरवशावरती राहू नका." ह्या एका वाक्यात जनाबाईने केशवला मटकन खाली बसायला लावले. पुंजू केशवच्या बाबतीत काहीतरी शुभ घडवून आणायला असमर्थ ठरला होता. केशवला अशा घायाळ प्रसंगी प्रातःकाळचे त्याचे दर्शन आठवले. तसा तो उद्वेगाने पुटपुटला, "पुंजूच्या हिजडेपणाला सुद्धा ही थेरडी फुकट खात नाही. या भोसडीचीच्या डोळ्यांपुढं कुठलं एवढं भादव्याचं निळं दिसतं कळत नाही. साली खुशाल नकार देते." त्याला जनाबाईचा भयंकर संताप आला.
त्याने पत्राचे 2 तुकडे केले आणि बाजूला फेकले. पण तिच्याबद्दल वाटणारी चीड त्याला कमी वाटली म्हणून त्याने उठून पत्राचे तुकडे हातात घेतले. त्याचे बारीक बारीक कपटे तो करू लागला. जनाबाई मधल्या खोट्या अहंकाराचे कपटे करून तो तुच्छतेने फेकण्याचे एक समाधान तशा क्षुब्ध मनस्थितीतही अनुभवू लागला. केशव बराच वेळ तसाच बसला आणि मग आपल्याला पाटलाकडचे दळण आणायचे आहे याची त्याला आठवण झाली. पण तो उठला नाही. सगळे आयुष्यच त्याला पोकळ वाटू लागले. आपल्या या रिकाम्या आयुष्यात काहीच अर्थ नाही असा उद्वेगाचा थर त्याच्या चेहऱ्यावर जमला. काय केशवराव, केव्हा आलात कामावरून? प्रश्न करीत आत आलेल्या नरू भाऊंकडे केशवने अर्धा एक क्षण नजर टाकली आणि मग रुक्षपणे उत्तरला, झाला 1-1.5 तास. नरू भाऊंनी केशवकडे निरखून पाहिलं. बाजूला पडलेल्या पत्राच्या कपट्यांकडे नजर टाकली. केशवच्या अंगाला लागू पाहणारी हळद पुन्हा पुसली जाण्याचे हे एक लक्षण आहे असा नेहमीच्या अनुभवाप्रमाणे अचूक अंदाज त्यांनी बांधला आणि मग चेहरा गंभीर करून समोरच्या भिंतीशी ते टेकून बसले. दोघेही एकमेकांशी न बोलता तसेच बसले. असाच काही वेळ गेला. केशव अस्वस्थ झाला. नरू भाऊंची आपल्याकडून उपेक्षा होत आहे याची त्याला जाणीव झाली. चिचोनीमध्ये आपल्याशी बहुमानाने वागणाऱ्या या एकमेव व्यक्तीशी असे तुटक वागणे चांगले नाही हा व्यवहार त्याला कळला. बोलण्यासाठी तो शब्द चाचपडू लागला आणि मग म्हणाला, किंजवणच्या त्या थिरडीनं नाही सांगितलं बरं का? नाही सांगितलं? कारण काय रे? केशवला मिळालेल्या नकारामुळे खूपच धक्का बसल्यासारखे नरूभाऊंनी दाखवले. कारण सांगितलं नाही, पण आमच्या भरवशावरती राहू नका म्हणून लिहिलं आहे. कमाल आहे बुवा. नरूभाऊंनी चेहरा आश्चर्याने थक्क झाल्यासारखा केला. केशवला मिळालेल्या प्रत्येक नकाराच्या वेळी त्यांना असा चेहरा करावा लागत होता आणि या पाठीमागे 4-5 वर्षांची तपश्चर्या असल्यामुळे त्यांना हे विनासायास जमत होतं. नरूभाऊंच्या आश्चर्योद्गारावर केशव मनातल्या मनात खेद करीत बसला आणि मग रंजीस आल्यासारखे करीत म्हणाला, माझी तर मतीच गुंग झाली आहे. काय करावं तेच कळत नाही. केशवच्या या हताश बोलण्यावर नरूभाऊही मती गुंग झाल्यासारखे स्वस्थ बसले. केशवच पुन्हा बोलला, या किंजवणच्या स्थळाचं जमेल अशी यावेळी 100% खात्री वाटत होती नरूभाऊ. त्यामुळे सगळी तयारी मी त्या दिवशी करून ठेवली होती. आपल्या घरून तोंड गोड करून जावं म्हणून मी शिऱ्याचं सगळं साहित्य आणलं होतं. स्टँडवर दिवसभर चक्रा मारीत फिरलो. देवाची वाट पाहिली नसेल इतकी त्या थिरडीची पाहिली. बोसडीचीने शेवटी हे फळ दिलं. तिला नकार द्यायचा होता तर निदान अशी आशा तरी दाखवायला नको होती तिनं. तडकाफडकी नाही म्हणून सांगितलं असतं तर आपण दुसऱ्या मुली पाहिल्या असत्या. नरूभाऊंच्या या सांत्वनपर बोलण्यावर अधिकच खिन्न होत केशव म्हणाला, कशाचं हो, मुलींचा तरी पत्ता आहे कुठं? आपणच शोधून काढाव्या. आपणच धडपडत त्यांच्या दारापुढं जावं आणि असं थोबाडीत बसून परत यावं. डोकं चक्रम झाल्यासारखं वाटायला लागलं आहे आता. तू असं का करत नाहीस? केशवचे चक्रम झालेले डोके ताळ्यावर आणण्याचा नरूभाऊंना मार्ग सुचला. कसं हो? तुझ्या मामालाच लग्नाचं जमवून द्यायला का रे सांगत नाहीस? ते मालेगावला मराठी शाळेत 20 वर्षांपासून नोकरी करताहेत. त्यांच्या भरपूर ओळखी असतील. तुझं लग्न जमवणं त्यांना कठीण नाही रे. यावर केशव काही बोलला नाही. 2 वर्षांपूर्वी नरूभाऊंनी सुचवलेल्या मार्गाने तो गेला होता. लग्नाचा मोसम संपला तसा केशवने मालेगावला जाण्याचा निर्णय घेतला होता. जाऊ का म्हणून दादा मुळेंची तो परवानगी घ्यायला गेला तेव्हा ते म्हणाले, तुला जायचं असल्यास माझी ना नाही, पण कितपत जमेल याची शंकाच आहे. कारण तुझा मामा म्हणजे एक भंगट माणूस आहे आणि मामी पडली वस्तात. मी दोघांनाही चांगलाच ओळखतो. ते झालं, पण आपल्याला फक्त लग्न जमण्याशी कर्तव्य. मामाच्या वळखीनं स्थळ पाहीन आणि मग नक्की ठरलं की निघून येईन. पुढचं ठरवायला तुम्ही आहातच की. आत्तापासूनच त्या शोधात राहिलं तर मला वाटतं मार्गशीर्षात सुद्धा उरकून घेता येईल. दादा मुळेंनी भाबडेपणाने बोलणाऱ्या केशवचा चेहरा
काही क्षण न्याहाळला आणि मग ते म्हणाले, ठीक आहे, ये जाऊन, पण 1 महिन्यात परत ये. इलेक्ट्रिसिटी बोर्डातला तो पाटील लाईनमन त्याच्या हाताखाली तुला लावून घेणार आहे. मुली पाहण्याच्या नादात तिकडे अडकलास आणि ही नोकरी हुकली तर पुन्हा सॉमिलमध्ये हमाली करण्याची पाळी येईल, लक्षात ठेव. नाही नाही, माझ्याकडून असं कसं होईल, मलाही ती काळजी आहेच ना. तो मालेगावला मामाच्या घरी पोहोचला त्यावेळी मामाचे सगळे कुटुंब कोपऱ्यात एका खाटेवर अंग चोरून बसले होते. घराच्या कानाकोपऱ्यात पावसाचे पाणी ठिपकत होते. अंगभर देवी याव्यात तशी घराची जमीन दिसत होती. चुलीची माती गळणाऱ्या पाण्याने विरघळून त्या ठिकाणी चिखल तयार झाला होता. केशवही भिजून ओलाचिंब होऊन गेला होता. थंडीने त्याला हुडहुडी भरली होती. पोचल्यानंतर कितीतरी वेळ तो दाराशी उभा राहिला होता. त्याची कुणीही दखल घेतलेली नव्हती. असाच आणखी काही वेळ गेला. थंडीने कापणारे एक कुत्रे दारातून आत डोकावले. त्याला पाहिले तशी मामी हाड म्हणून ओरडली. कुत्रे जागचे हल्ले नाही तसा मामाला त्वेष आला. काय नाजूकपणे हाड म्हणतेस ग, त्याच्या कानात तरी वारं शिरलं का, असे बायकोला हिनवून तो कर्कश स्वरात हाड म्हणून ओरडला. कुत्रे भेदरले. मार बसल्याप्रमाणे केकाटत बाहेर पळाले. केशवची फारच कुचंबना झाली. आपण कुत्रे नसल्याचा त्याला खेद वाटला. कारण हाकलण्यासाठी का होईना आपल्यावरती ओरडून मामाला आपली दखल घ्यावी लागली असती असे त्याला वाटले. मामाने आपली दखल घ्यावी म्हणून कुत्रे जे करू शकणार नाही ते केशवने केले. अंगातले कपडे काढत तो पुटपुटला. भयंकर पाऊस. सबंध यष्टी गळत होती. सगळे कपडे ओले चिंब झालेत. मामा मामींनी कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कपडे पिळून पिळा झटकीत केशव पुन्हा स्वतःशी पण मोठ्याने बोलला, कपडे कुठे वाळत टाकावे बरं. मामा मामी निर्विकार राहिले. घर फारच गळतं, नाही का ग मामी. आता मामीला काहीतरी बोलणे भाग होते. एक हुंकार देऊन मामीने त्यातल्या त्यात स्वत्व राखले. पण केशवचे त्यामुळेही समाधान झाले. कोरडे कपडे आहेत का घालायला, पिशवीतले सगळे कपडे भिजले आहेत माझ्या. मामाकडे पाहत केशव बोलला. त्याच्या कमरेला फक्त अंडरपॅन्ट होती. बाकी उघडा बंब होऊन तो उभा होता. एवढ्या पावसात धडपडत येण्याचं काही अडलं होतं का मग. बसल्या जागेवरून मामा खेकसला. पण मी आज येतो असं पत्रात लिहिलं होतं. आलो नसतो तर. म्हणजे तुला काय वाटलं. केशवचे बोलणे अर्धवट तोडत मामा म्हणाला, इथे रांगेने तुझ्यासाठी मुली उभ्या करून तुझी वाट पाहत दारात उभा राहीन असंच ना रे. तसं नाही मामा, पण मुलगी दाखवायला फक्त 5 मिनिटांचा खोळंबा झाला म्हणून वरपक्षाने नकार दिल्याची उदाहरणं घडली आहेत. तुझा पक्ष कोणता. कपाटातून स्वतःचा लेंगा काढून केशवच्या दिशेने फेकत मामाने प्रश्न केला. केशवने न बोलता लेंगा चढवला. घर दिवसभर गळत होते. घरातला एक कोरडा कोपरा केशवने पकडला. त्या कोपऱ्यात घडवची ठेवून आणि त्यावर पाठ टाकून केशव त्यावर मांडी घालून बसला होता. तेथून तो पलीकडच्या कोपऱ्यात खाटेवर बसलेल्या मामाच्या कुटुंबाकडे पाहत होता. मामाचा मुलगा बऱ्याच वेळापासून कोपऱ्यात घडवचीवर बसलेल्या केशवकडे पाहत होता. शेवटी न राहून त्याने विचारले, आई, तो माणूस कोण बसला आहे ग सकाळपासून आपल्या घरात. यावर खेकसल्यासारखे करीत मामी म्हणाली, माणूसच आहे. तुला पाहिजे कशाला नको त्या चौकशा रे. पण केशवने बोलण्यासाठी धागा पकडला. मामींचा तिरसटपणा मनावर न घेता तो त्या मुलाला म्हणाला, मी दादा आहे तुझा. तुला छान छान वहिनी पाहिजे ना, त्यासाठीच आलो आहे मी. काहीतरी सांगू नकोस केशव. लहान मुलांशी का असं घाणेरडं बोलायचं असतं. बायकोच्या तडकण्यावरती मामा कपाळावरती आठ्या चढवीत म्हणाला, त्याला अक्कल कशी ती नाहीच. बायको करण्याची कल्पना घाणेरडी कशी असेल आणि त्यात बेअक्कलीपणाचा काय संबंध येतो. या 2 अद्भुत प्रश्नांचे उत्तर केशव शोधू लागला. तू अगदी चंग बांधून लग्नाच्या तयारीनं हिता आलास. संध्याकाळी जेवताना मामा म्हणाला, पण लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो काय रे तुला. लग्न जमवण्यापासून टाळी लागेपर्यंत सतत छन छन रुपये मोजावे लागतात. तुझ्याजवळ 1 पैसा तरी आहे का रे.
यावर मामी अतिशय तत्परतेने बोलली, नाही कसे, वंशचे 1,000 गेले कुठं? त्यांच्या पैशावर डोळा ठेवून त्यांच्याशी गोड बोलून भूलथापा देऊन त्यांना आणलं. दीर पाठवत नव्हता तर त्यांच्याशी भांडला. सगळं नाटक पैशासाठीच केलं त्यानं. कसलं नाटक मामी? केशव कळवळून म्हणाला. घरात कुणी वडीलधाडील माणूस नाही या कारणानं दिघ्यांच्या मुलीशी फिसकटलं. मग मामांच्या सल्ल्यानंच मी मावशीला घेऊन आलो आणि 1,000 रुपयांचं म्हणाल तर ते तिनं बँकेत ठेवले आहेत. साधं पासबुक सुद्धा तिनं मला अजून दिसू दिलं नाही. बहिणीच्या धूर्तपणामुळे मामाला संतोष वाटला, पण ताणून धरल्यासारखे करीत तो म्हणाला, म्हणूनच तू तिला मागच्या महिन्यापासून तिच्या घरी परत पाठवलंच वाटतं. अहो, तीच रागारागानं निघून गेली. मामा, विषय निघालाच आहे तर काय झालं ते सांगतो. मी 2 शेर बाजरी आणली होती. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे ती बाजरी 4 दिवस पुरायला हरकत नव्हती. पण मावशीने 3ऱ्याच दिवशी बाजरी संपल्याची घोषणा केली. ती घोषणा ऐकून चकित झालेल्या केशवने प्रश्न केला, एवढ्यात संपली? संपली म्हणजे तुलाच दिवसातून 3 वेळा 4-4 तळ्या लागतात. तरी पण ती आणखी 2 दिवस जायला पाहिजे होती. मग मी बाजरी विकून शिरापुरी खाल्ली की काय रे? तू विकली नाहीस तर एखाद्या चोराने चोरी केली असेल. तुझ्या घरात चोरी करायला आहे तरी काय? हितली रिकामी गाडगी मडकी पाहून घरात शिरलेला चोर डोकं धरून बसेल, दुसरं काही करणार नाही. मावशीच्या या कुचकट बोलण्यावर केशव भडकला. मग बाजरी गेली कुठं ते सांग, त्याने आवाज उंचावला. मावशी त्याच्यापेक्षा वरच्या पट्टीत ओरडली, कुत्र्यासारखं असं वस्कन अंगावर यायचं नाही, सांगून ठेवते. दारापुढची भिकारीण वाटली की काय रे तुला मी? तेवढीही तुझी लायकी नाही. भिकारीण स्वतःच्या घरच्या वस्तू चोरून लपून विकत नसते. केशवच्या या बोलण्यावर मावशीने एकदम गळा काढला. सख्या भाच्याकडून आपण भिकारणीपेक्षाही हलक्या जातीचे ठरलो याबद्दलचा वैताग तिने रडण्यातून सगळ्यांना ऐकवला. चोर ठरविणाऱ्या केशवने 7 जन्म घेतले तरी त्याचे लग्न होणार नाही म्हणून तळतळून शाप दिला. हात चोळले. त्याचे बेताचे शिक्षण आणि डोक्याचा मंदपणा, वाढलेले वय, त्याच्या घरातले दारिद्र्य अशा कितीतरी आकर्षक गोष्टी कान पाडून उभ्या असलेल्या शेजार पाजारच्यांना तिने सांगितल्या. मावशीच्या या अकरस्ताळेपणामुळे केशव हतबुद्ध झाला. आपल्या एका शब्दासाठी तिचे 10 शब्द होतात या चमत्काराचा त्याला यापूर्वीही अनेक वेळा अनुभव आलेला होता. त्यामुळे तो निमूटपणे मावशीचे चाललेले तोंड ऐकत राहिला. मावशी बराच वेळ बडबडत राहिली आणि मग करकरीत तिन्ही सांजेलाच डोक्याशी पातळाचे गाठोडे घेऊन झोपली. रात्री सगळीकडे सामसूम झाली. आता जेवायला मिळत नाही अशी केशवची खात्री झाली. तसा पोटातल्या ओरडणाऱ्या कावळ्यांना घेऊन तो गल्लीच्या टोकाशी असलेल्या मामाजींच्या हॉटेलात गेला आणि त्याने पाव उसळ जल्दी लाव म्हणून मामाजीला हुकूम केला. केशवला पाव उसळ दे रे. मामाजीने गल्ल्यावरची बैठक न सोडता पोऱ्याला फरमावले आणि मग केशव उद्देशून म्हणाला, तुझ्याकडची म्हातारी पेढे खाते आणि तू मात्र पाव उसळवरच समाधान मान रे. जरा पौष्टिक खात जा. अजून लग्न व्हायचं आहे तुझं लग्न. म्हातारी कशी टुणटुणीत झाली इथं येऊन. म्हातारीने कधी पेढे नेले इथून? खाणे थांबवीत केशवने प्रश्न केला. नेहमीच नेते. आज सकाळीच घेतले. बाजारी आणली होती. तुला मी सांगणारच होतो. ते नेहमीच असं काही बाई आणते इथं. तुझी प्राप्ती किती आहे हे मला चांगलं माहीत आहे. तिला जरा समज दे. केशवने मामाजीचे बोलणे ऐकले आणि त्याला मावशीचा संताप आला. चोरून मारून असे भारी पदार्थ खाण्याच्या मावशीच्या पराक्रमाने तो थक्क झाला. खाणे संपले तसा तडकाफडकी तो घराकडे वळला. त्या रात्री पेढे खाण्यामुळे मावशी भाच्यातले एक तुंबळ युद्ध गल्लीला पाहायला मिळाले. 2 जिभांच्या तलवारी एकमेकींवर खणाखण आपटत होत्या. मावशीला घराची युद्धभूमी अपुरी वाटल्यामुळे ती रस्त्यावर आली होती. शेवटी 4 माणसे मध्ये पडली. मावशीला सकाळी पहिल्याच गाडीने तिच्या दिराकडे पाठवायचे ठरले. तिच्या भाडे खर्चाची खंडणी केशवकडून त्याच क्षणी वसूल करण्यात आली. केशवच्या तोंडून हे सगळे ऐकल्यावर मामा गप्प बसला.
बराच वेळ न बोलता गेला आणि मामा बोलला, पण मला हे कळत नाही की असं दुसऱ्यांकडे तुकडे मोडून कुठं लग्न जमतं? नुसता पोरकटपणा. नोकरी नाही, कामधंदा नाही, कुणी मुलगी तरी देईल का? मेला आमच्या भोवतीच नको ते येऊन मिळतं. मामी तणतणली. दुसऱ्या दिवशी सकाळीच मामा मामीत चहावरून बाचाबाची झाली. चहाला आत्ताच साखर नाही हा, आणावी लागेल, मामी म्हणाली. तसे मामाने अविश्वासून विचारले, एवढ्यात संपली? परवाच तर 1 किलो आणली होती. हिथं येणं जाणं काय कमी आहे? कुणीही काहीही कारणाने यावं आणि हिथं तळ ठोकावा. देण्या घेण्याचं नावच नको. यावर चिडक्या स्वरात मामा म्हणाला, मग काय करतेस? आपण जातो का त्यांना निमंत्रण द्यायला? निष्कारण ओरडू नका. आता चहाचं काय करायचं ते आधी सांगा. माझ्याजवळ 1 पैसाही नाही. मी आजपासून चहा सोडला. तो चहाही नको आणि तो खर्चही नको. नवऱ्याच्या या वैतागावर मामी थंडपणे बोलली, फार चांगलं, मी स्टोव विझवते. इतका वेळ तटस्थपणे हे सगळं संभाषण ऐकत असलेल्या केशवने मामीच्या निर्णायक बोलण्यावर हालचाल केली. खिशातून पैशांचे पाकिट काढून त्यातल्या 10-10च्या 5 नोटा मामा पुढे करीत तो म्हणाला, मामा हे असू द्या खर्चायला. केशवकडून मामाला हे अनपेक्षित होते. तो चकित झाला. हात पुढे करीत म्हणाला, कशाला देत बसलास? तू परका थोडाच आहेस आम्हाला. अशा बोलण्याने चालून आलेली लक्ष्मी नवरा घालवून देईल अशी भीती मामीला वाटली. ती घाईघाईनं बोलली, म्हणूनच घ्यायचे. आपलीच माणसं देतात, परके देत नसतात. पैसे दिल्यापासून मामीला आणि मामाला केशव आपला सख्खा भाचा असल्याचे मनापासून पटले. त्याचे शिक्षण, त्याची परिस्थिती, त्याचे लग्न न होणे या गोष्टींकडे कुठलाच नातेवाईक आस्तेवाईकपणे लक्ष देत नाही, म्हणून मामा मामीने सगळ्या नातेवाईकांबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्याच्या लग्नासाठी जातीने प्रयत्न करण्याचा निर्णय मामाने घेऊन टाकला. मामा मामीच्या दृष्टीने मालेगावमध्ये उपवर मुली शेकडोंनी होत्या. कितीतरी मुलींचे पालक मुलगी पिवळी होत नाही म्हणून हवालदिल झाले होते. मुली स्वतःशी कुढत होत्या. हे सगळे ऐकले तसा केशवचा चेहरा समाधानाने फुलून गेला. आपण लग्नाच्या मोसमात मालेगावला न येण्याची एक मोठी चूक केल्याची रुखरुखही त्याला लागली. लग्न काय करतोस? मामा म्हणाला. मुलींच्या रांगा उभ्या राहतील तुझ्या पुढं. लंगड्या पांगड्यांची लग्न सुद्धा मी मनात आणलं तर जमवून देईल. तू एकच का, 10 मुलींशी लग्न कर ना. केशवला हे ऐकूनच कमालीचा उत्साह वाटला. या क्षणी इतक्या मोकळेपणाने बोलणारा मामा 2 दिवसांपूर्वी तो आला त्यावेळी अगदी तिरसटासारखा वागला होता. त्यानंतर 8 दिवस उलटले. मुली सांगून येत नव्हत्या. केशवचा जीव खालीवर होऊ लागला. मुलींच्या रांगा नाहीत, पण निदान एखादी तरी मुलगी यावी की नाही. मामानेही तो विषय पुन्हा काढला नव्हता. मामीजवळ त्याने एकदा आडून आडून विचारले, तर तू आणि तुझे मामा काय ते बघा, म्हणून तिने तो विषयच तोडून टाकला. आणखी 2-3 दिवस गेले. एके दिवशी रात्री मामा जेवताना प्रसन्न दिसला. तसा मनात रेंगाळणारा प्रश्न केशवने तोंडातून बाहेर काढला, मामा अजून एकही मुलगी सांगून आली नाही हो, असं का रे? अरे तू माझा भाचा आहेस. तुझं लग्न व्हायचं आहे असं लोकांना काय स्वप्न पडलं? पोटचा गोळा द्यायचा असतोय त्यांना. सगळी माहिती सविस्तर कळली तरच ते येतील. पण मग ही माहिती सांगायची कुणी? केशवने घायकुतीला येऊन विचारले. निष्कारण घाई करू नकोस रे. लग्नाच्या गोष्टी आहेत या, चेष्टा नाही, मस्करी नाही. चेष्टा कसली आले यात? पण केशवचे बोलणे मामीने अर्धवट तोडले. एका नव्या विचाराने तिचे डोळे चमकत होते. ती म्हणाली, यावर मी एक तोड सुचवते, पटलं तर पहा. कोणती तोड? मामाने विचारले. तोड ऐकायला केशव अधीर झाला. त्या फागुन्यांचा मेहुणा बहिणीकडे सहज म्हणून आला आणि 2च दिवसात त्याचं हित जमलं. बरं मग बायकोला काय सांगायचं आहे ते मामाला कळेना. अहो तो कोर्टातल्या विहिरीचं पाणी सायकलवरून वाहत होता बहिणीला मदत म्हणून, तर त्याला सौचेबाईंनी पाहिलं. कोण कुठला म्हणून चौकशी केली आणि मग सरळ फागुन्यांच्या घरी तिनं नवऱ्याला पाठवलं. मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम होऊन लगेच पुढचं सगळं ठरलं.
कल्पना वाईट नाही काय केशव? मामाच्या प्रश्नात धूर्तपणा होता की भाबडेपणा हे केशवला नीट कळलं नाही. पण जड स्वरात तो उत्तरला, काही हरकत नाही, मी भरत जाईन पाणी. हिथून ती विहीर 2-2.5 फरलांग असेल नाही का? कसली? फक्त 1 फरलांग. मामीने तत्परतेने अंतर सांगितलं. केशवला आणखी प्रसिद्धी मिळावी म्हणून पाण्याबरोबरच मामाच्या धाकट्या मुलीला बालवाडीत घेऊन जाण्याचे आणि दूध वाटप केंद्रातून पहाटे नंबर लावून दूध आणण्याचे काम तो करू लागला. आणखी 8 दिवस उलटले. कुणीही केशवची चौकशी केली नाही. तुम्हाला माझ्याबद्दल अजून कुणीच विचारलं नाही का? एके दिवशी केशवने मामाला प्रश्न केला. 1-2घांनी विचारलं, पण त्यानंतर त्यांच्याकडून कुठलीच हालचाल नाही. मग उपवर मुलींच्या घरी जाऊन आपणच स्वतः विचारलं तर? केशवचा प्रश्न ऐकून मामा भडकला. तुला काही अक्कल तरी आहे का रे? तू तर माझं नाकच कापायला निघालायस. आपण स्वतःहून स्थळे हुडकण्यामुळे मामाचे नाक कसे कापले जाणार हे केशवला कळलं नाही. पण अधिक वाद नको म्हणून तो गप्प बसला. पण मामा आपले लग्न जमवण्याबाबत फारसा उत्सुक नाही अशी खुणगाठ केशवने त्याच क्षणी मनाशी बांधली. त्यानंतर केशवने पवित्रा बदलला. वधू संशोधनाला त्याने स्वतःहून सुरुवात केली. गुप्त पोलिसाच्या चातुर्याने एखादा धागा पकडून तो बेधडक आपल्या कक्षेत बसणाऱ्या घराचे उंबरठे डोकावू लागला. या गोष्टीच्या चर्चा सुरू झाल्या. केशवच्या वागण्याची चेष्टा होऊ लागली. नापसंतीही प्रगट केली जाऊ लागली. शेवटी भडका उडालाच. एका मुलीचा बाप तनतनत मामाकडे आला. तुमच्या भाच्याचा हा फाजीलपणा बंद करा नाहीतर परिणाम वाईट होतील म्हणून बजावून गेला. मामा मामी केशववर जाम चिडले. अशा बावळटपणानं तुझं या जन्मात लग्न होणार नाही. कुठल्याही शहाण्या माणसानं तुझ्या फंदात पडूच नये रे बाबा. मामाच्या तोंडून कडक शापवाणी बाहेर पडली. केशव आपल्या वागण्याचे समर्थन करू लागला. पण मामा एक शब्दही ऐकून घेत नव्हता. तुझा गाशा गुंडाळून चिचोनीला परत जा. झाली एवढी बेअब्रू पुष्कळ झाली म्हणून त्याने स्पष्ट सांगितले. नरू भाऊंनी लग्नाच्या बाबतीत मामाची मदत घ्यायचे सुचवले तसा केशव खिन्नपणे म्हणाला. सगळं करून मी बसलो. इलेक्ट्रिसिटी बोर्डातली ही नोकरी लागण्याआधी मामाकडे मी महिनाभर जाऊन बसलो होतो. कुठं काय केलं त्यांनी? अहो प्रसंग पडला की कुणी कुणाचं नसतं. नरू भाऊंनी एक लांबलचक सुस्कारा सोडला. आता काकांचंच पहा ना. भडभडून आल्याप्रमाणे केशव बोलला. त्यांचा दिल्लीला बंगला आहे, मोटार आहे, अगदी राजासारखं ऐश्वर्य आहे सगळं. पण गावी असलेला पुतण्या जिवंत आहे की मेला याची सुद्धा दखल घेत नाहीत ते. गेल्या वर्षी त्यांना लग्नाचं जमत नाही, अगदी रंजीस आलोय असं तसं लिहिलं तर त्यांनी 25 रुपयांची मनी ऑर्डर केली आणि पावतीवरच तुझ्या हिमतीवर तूच लग्नाचं जमव म्हणून फक्त एक ओळ लिहिली. पत्र वाचण्याची सुद्धा तसदी त्यांनी घेतली नसेल. नरू भाऊंनी दुसरा एक लांब लचक सुस्कारा सोडला.